ती रात्र किन्नर मांत्रिक असलेल्या अक्काबाई आयुष्यभर विसरल्या नाहीत. पण त्या रात्री नेमकं असं काय घडलं? मध्यरात्री 3:30 वाजता दरवाजावर जोरजोरात आवाज झाला. घाबरलेल्या आवाजात एक बाई ओरडत होती, अक्काबाई, माझी पोर मरणाच्या दारात आहे, दरवाजा उघडा. दार उघडताच समोर उभी होती एक रडणारी आई, मागे 3 माणसं आणि त्यांच्यामध्ये एक 14 वर्षाची मुलगी. मान खाली, केस चेहऱ्यावर, पण ती अक्काबाईंच्या घराचा उंबरठा ओलांडायला तयार नाही. अक्काबाईंना क्षणार्धात कळालं, हे प्रकरण साधं नाही, कारण आई महालक्ष्मींच्या पादुकापाशी ती शक्ती अडखळत होती. अक्काबाईंनी पादुका झाकल्या आणि म्हणाल्या, आई, येऊ दे तिला आत. तेवढ्यात ती मुलगी उंबऱ्यातच कोसळली. विधी सुरू झाला. हळद, कुंकू, दिवा, मंत्र, आणि अचानक त्या मुलीचा आवाज बदलू लागला. तो स्वर साधा नव्हता. अक्काबाईंनी त्या मुलीच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा त्यांना स्पष्ट दिसलं, तिच्यात लपलेली होती एक डाकीण. सत्य उघड झालं. शाळेच्या सहलीला गेलेली ती मुलगी एका कत्तलखान्यात पोहोचली होती, जिथे डाकिणींची कत्तल झाली होती, ज्यामागे होता एक काळा इतिहास आणि त्या चेटकिणीच्या केसांचा शाप. आता हा शाप दूर करण्यासाठी अक्काबाई मंत्र म्हणत होत्या, पण ती शक्ती हसत होती. अक्काबाईंनी कोणत्याही देवाचं नाव घेतलं तरी ही डाकीण त्या देवाच्या नावाला पुरून उरत होती. शेवटी काय झालं असेल? अक्काबाईंनी डाकीण पराभूत केली का ती डाकीण अजूनही त्या मुलीत आहे? मुलगी वाचली की काय झालं असेल त्या मुलीसोबत? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर संपूर्ण कथा ऐकायला तुम्ही येऊ शकता आपल्या भूतांच्या जगात या यूट्यूब चॅनेलवर. या अनुभवाची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. असेच थरारक भूताटकीचे सत्य अनुभव, दैवी चमत्कार ऐकण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे भूतांच्या जगात.